सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थितः. नमस्तस्ये 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 नमो नमः. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. बघा, उद्यापनाचा दिवस. तर आता संध्याकाळी, आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे, जो की आपली घरातली नकारात्मकता दूर करेल, आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल तेव्हाच माता लक्ष्मी विष्णू समवेत आपल्या घरामध्ये निवास करेल. आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत. तर आता तुम्ही हा उपाय किती वाजता करायचा आहे? तर संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला एक कापूर जाळायचं भांडं किंवा मग एखादी मातीची पणती घ्या, ती घ्यायची आहे आणि देवघरासमोरच बसायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. अखंड तुटलेले वगैरे घ्यायचे नाही, चांगले अखंड तांदूळ घ्या. त्यावरती तुम्हाला 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर 3 कापराचे तुकडे ठेवा. त्यानंतर तुम्हाला त्यावर 3 वेलदोडे म्हणजेच हिरवी विलायची आणि 3 फुलाच्या चांगल्या ठसठसीत अशा लवंग ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर 2 थेंब गाईचं तूप तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे. आणि आता हे संपूर्ण साहित्य तिथेच देवघरासमोर बसूनच तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आता हो जो सुवास आहे तो तुम्हाला आधी माता लक्ष्मीला दाखवायचा आहे. त्यानंतर तुमच्या संपूर्ण घरामध्ये, टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही संपूर्ण घरामध्ये तो धूर फिरवायचा आहे. आता संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर तुम्ही ते भांडं तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याच्या अगदी मधोमध नेऊन ठेवायचं आहे. यांनी काय होईल तर घरातली नकारात्मकता दूर होईल, माता लक्ष्मी घरामध्ये निवास करेल. बघा, दुसरी गोष्ट, आता हे तिथे नेऊन ठेवल्यानंतर तुम्ही काय करायचं, त्यामध्ये आणखी 5 कापराच्या वड्या नेऊन टाकायच्या. आणि तुम्हाला काय करायचं आहे, 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत, 5 लवंग घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. हिरवी वेलचे 3, 5 लवंग आणि थोडे काळे तीळ हे एका मुठीमध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये. आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून 7-7 वेळा फिरवायचे आहे. वेगवेगळं घेण्याची गरज नाही, एकच घेतलेलं आहे ते 7-7 वेळा प्रत्येकाच्या डोक्यावरून तुम्हाला 7 वेळा फिरवायचं आहे. आणि तुम्ही जे तिथे जाळत ठेवलं होतं उंबऱ्यावरती, तर तिथेच तुम्हाला त्यामध्ये 5 कापराच्या वड्या टाकून हे सर्व साहित्य टाकून द्यायचं आहे. आणि हे टाकल्यानंतर ते संपूर्ण जळाल्यानंतर ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं आहे. बघा, यांनी काय होईल, घरातली नकारात्मकता देखील दूर होईल आणि आपल्या घरातील सदस्यांना कुणाला वाईट नजर लागली असेल, वाईट बाधा झालेली असेल तर ती सुद्धा ह्या उपायाने दूर होईल, निघून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्या घरातली नकारात्मकता काढून आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणायची आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये तिला प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता बघा, तुम्ही आता सकाळी जर केलं नसेल, माझी सकाळीच पूजा झालेली आहे, पण आता तुमची संध्याकाळी असेल किंवा मग तुम्ही सुद्धा सकाळीच केली असेल, मग आता संध्याकाळी तुम्हाला आता काय करायचं आहे, परत एक सांगते की तुम्ही सकाळी जर हळदीचं लेपन केलं नसेल तर संध्याकाळी करा. त्याचबरोबर हळदीचं लेपन केल्यानंतर अगदी उंबऱ्याच्या मधोमधी तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक देखील काढायचं आहे. आणि कुंकवाने स्वस्तिक काढल्यानंतर कुंकवाने 8 ठिपके तुम्हाला तिथे द्यायचे आहेत. 8 तिलक करायचे आहे. 8 तिलक कशासाठी तर अष्टलक्ष्मीचे तिलक. स्वस्तिक मधोमध काढलं, स्वस्तिकच्या समोर 4 तिलक आणि स्वस्तिकच्या मागे 4 तिलक, असे 8 तिलक अष्टलक्ष्मीसाठी तुम्हाला काढायचे आहेत. त्याचबरोबर माता लक्ष्मीची गायची पावलं देखील तुम्हाला काढायची आहेत. अशी तर अतिशय सुंदर असे 2 उपाय आज तुम्हाला करायचे आहेत.